वा वा वा, मस्त असा सुगंध सुटलेला आहे आमटीचा. आता तिखट लागले, तिखट लागले, तिखट लागले. पिऊन टाक तेवढं आता. बब्बू आता मोठी झाली आमची, तिखट पण खाते आहे ना बब्बू? नाही ते वळवळ होते ते. हा दिसू दे दिसू दे, बस. कसं काय करते मित्रांनो? आमची जरा छान होती पण थोडीशी तिखट होती. मित्रो. शिपी आमटी आहे ना, म्हणावी तशी नाही झाली बरं का. मी फक्त आपलं ते जरा म्हटलं चांगली आहे चांगली आहे. अख्ख्या गावचे कपडे आम्ही वाळून देऊ शकतो आता. रामकृष्ण रे मित्र हो. वारीतून आल्यावर आहे ना, त्या वारीतल्या जेवणाची मला विशेष करून आठवण होत होती. आणि वारीतली सर्वात प्रसिद्ध शिपी आमटी, ती शिपी आमटी आहे ना, तिची चव अजून पण तोंडावरची अशी जात नाही आहे. ते आठवलं ना तरी पण तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळं बायकोला म्हटलं आज तू शिपी आमटी बनव. आता ती बघा कशी कशी बनवते, तुम्हाला दाखवतो. आणि थोडी मसूरची. अशा सगळ्या 5 डाळी मिक्स आहेत. काय बनवायचं आहे? तुझं नाक बनवायचं. वारीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की शिप्पी आमटी सगळे वारकरी किती आनंदाने खात होते. हा अगदी वरपून वरपून. आणि तो व्हिडिओ बघून ना माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं. म्हटलं आपण पण ही शिप्पी आमटी ट्राय केली पाहिजे. म्हणून वारीतली शिप्पी आमटी खाऊन आलेले खुद्द आता म्हटलं त्यांना बनवून दाखवूया की मला तशी आमटी जमते की नाही. तशा ह्या मिक्स डाळींची शिप्पी आमटी आपण पण बनवून बघूया. मस्त बाजरीच्या भाकरीसोबत आपण पण चुरून खायची. पाहिलं का, असं काहीतरी खेळत बसते बघा ही. 5 प्रकारच्या डाळी ना मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात. आणि आपण ना त्याच्या 4 शिट्ट्या करून मस्त मऊ शिजवून घ्यायच्या. थोडी हळद टाकू, थोडंसं मीठ. आणि ना जास्त नाही, डाळ मऊ शिजावी म्हणून आपलं थोडंसं 4-5 थेंब तेल टाकायचं त्यात. आणि मस्त पाणी टाकून आहे ना मऊ शिजवून घ्यायची. डाळ पूर्ण अगदी बारीक मऊ शिजली पाहिजे. ज्याच्यात डाळ अशी राहिलीच नाही पाहिजे, पूर्ण शिजली पाहिजे. चला 4 शिट्ट्या घेऊ. 4 शिट्ट्यांमध्ये एकदम मस्त मऊ शिजेल. मी वारीमध्ये नोटीस केलं, आपली जी वारकरी मंडळी आहे ना, त्यांना जेवणातले जे फॅन्सी आयटम असतात ना, गुलाबजामुन वगैरे, ह्या गोष्टी फारशा आवडत नाहीत बरं का त्यांना. त्यांना पिठलं भाकर असली, त्याच्यासोबत कांदा वगैरे असला, ठेचा असला, त्याच्यानंतर ही अशी गावरान आमटी वगैरे असली ना, लय आवडीने खातात लय. मी स्वतः ते आमटीचं एक द्रोण असं पिलो माहिती आहे का. मला भीती वाटायची. म्हटलं मी पितोय खरी आवडीने, पण काही प्रॉब्लेम व्हायला नको रस्त्यामध्ये म्हणजे झालं. पण वारीतलं जेवण एकच नंबर होतं. कोणालाही कसलाही त्रास जाणवला नाही. एकदम घरच्यासारखं होतं. तुम्ही पाहिलेलंच आहे की आपली आचारी मंडळी, पुन्हा त्या ज्या माऊली आहेत त्या किती आवडीने प्रेमाने बनवत होत्या. तसंच आता बायको देखील प्रेमाने बनवणार आहे. तर बघूया कशी होते आमटी. मला शेट्ट्या मोजायला लावून आता ही बब्बूच्या शाळेत चालली आहे. बब्बूचा काहीतरी वर्कशॉप आहे. हो, फोनेक्सचा वर्कशॉप आहे त्यांचा. आणि सगळ्या पॅरेंट्सला बोलवलंय. नक्की कळत नाही शाळेत कोण जातं, मुलं की पॅरेंट्स. पॅरेंट्स जातात. आता हिला काहीतरी ते बघून वगैरे यायचंय, शिकून यायचंय नाही का. लय डेंजर शाळा आहेत आजकाल. पहिलं पालकांना शिकावं लागतंय, मग मुलांना. गरज पण आहे म्हणा काळाची तशी. कारण शाळा किती 2-3 तास असते, त्याच्यानंतर ते घरीच असतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास तर आपल्याला घ्यावा लागतो. आणि आता सगळ्या शिक्षणाच्या पद्धती बदलल्यात, काही नवीन गोष्टी आल्यात. त्यामुळे ते पॅरेंट्सला पण कळणं महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी वर्कशॉप ठेवलाय. तर आता तो 1 तासा-1.5 तासाचा आहे. ते मी करून येते. तोपर्यंत म्हटलं तुम्ही शिट्ट्या करून ठेवा. आल्यावर मस्त झणझणीत शिप्पी आमटी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत आहे. बब्बू 2 शिट्ट्या राहिल्यात बरं का. पप्पाच्या आठवणीत आणून दे, नाही तर मम्मी ओरडल. हे बघा सगळ्या डाळी ना अशा मस्त शिजवून घेतल्यात आणि हटून घेतलंय. आपण वरण कसं करतो सेम तसंच. आता ना मस्त मसाला काढू आपण. हे सगळे खडे मसाले घेतलेत. थोडा अद्रक लसूण, कांदा, ताजे खडे मसाले वापरले ना खूप मस्त टेस्ट येते. म्हणजे गरम मसाला तर आपण टाकतोच थोडा, धणे जिरे पूड पण टाकतो, पण असे ताजे मसाले घेतले ना
त्याला टेस्टच खूप छान येते. आणि याला जास्त मसाला नाही लागत कारण ऑलरेडी ती डाळ वगैरे घट्टच असते. आणि थोडं खोबरं पण टाकूयात. मला जिजी पण पहिलं सांगायची कुकरच्या शिट्ट्या मोज म्हणून, आणि नेमकं व्हायचं काय माहिती आहे का, त्यावेळेसच मी विसरून जायचो. आणि आज पण आहे ना 1-2 शिट्ट्याने मला सांगितलं की 1-2 शिट्ट्या झाल्या ना की लगेच गॅस बंद करा. आता म्हणलं मी मोबाईल वगैरे पाहत असेल, विसरून वगैरे जाईल, म्हणून मी काय केलं, बब्बूला सांगितलं, म्हणलं लक्ष राहू दे, 2 शिट्ट्या झाल्या की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मग ती थोडंसं आहे ना लक्ष ठेवूनच होती. तिला पण कामाला लावून टाकलं मी. हा. मस्तपैकी झणझणीत गरमागरम शिपी आमटी आणि त्यासोबत बाजरीची भाकर अशी चुरून खायला आहे ना, वातावरण पण तसं पाहिजे. हो ना. थोडासा पाऊस आलेला पाहिजे, थंडगार हवा सुटलेली पाहिजे, मग अजून त्याची मजा येते. हो, आणि भुरभुर चालू झालेलीच आहे बाहेर. हा हा हा. चला मस्त मसाला बारीक करून घेऊया. आता मस्त फोडणी देऊया. आपण जे वाटण काढून घेतलंय ते टाकूया. आपण सगळे खडे मसाले वापरलेच होते वाटणात, पण तरी थोडा गरम मसाला, लाल मिरची पावडर वगैरे टाकू. मसाला मस्त परतलाय. चला आता झणझणीत फोडणी देऊया. आणि ह्याच्यात ना गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे आपल्याला डाळ घट्ट झाली आहे आणि ते पातळ करायची असेल ना तर गरम करून पाणी वापरा, म्हणजे त्याची चव बदलत नाही. थंड पाणी टाकलं ना की चव थोडी बदलते. त्यामुळे गरम पाणी टाकून तुम्हाला जसं हवं, जेवढं पातळ हवं तेवढं करू शकता. जास्त होणार आहे बहुतेक. मला पण तसंच वाटतंय. 2 टाइम खावं लागेल आपल्याला. हो. वा वा वा, मस्त असा सुगंध सुटलेला आहे आमटीचा. आता जरा तर्री आली पाहिजे त्याला. मी जास्त तेल नाही वापरलंय. मस्त. आता आमची 2 वेळची व्यवस्था झालेली आहे, दुपारची आणि संध्याकाळची. आमटी झाली आहे, पण अजून बाजरीच्या भाकरी राहिल्यात. चला मस्त बाजरीची भाकर बनवते, सुरून खायची. आपण घरच्या घरी 2-4 माणसापुरतं आहे ना कढईमध्ये बनवतो, पण ते असं जेव्हा सामूहिकरित्या बनवतात ना टोपामध्ये एकदम मोठ्या, ते बघायला लय भारी वाटतं, नाही का? हो, आणि त्याची टेस्ट पण खरंच वेगळी येते. टेस्ट पण वेगळीच येते त्याची, एकदम मस्त लागतं ते. त्याची सर कशालाच नाही येणार. नाही येणार. म्हणजे सामूहिकरित्या जे पदार्थ बनतात त्याची सर आपल्या 2-4 माणसासाठी आपण बनवतो ना त्याला येणारच नाही. किती टाकणार असं वाटतं. आता 2 माणसाची बनवता बनवता मी 4 माणसांची बनवली. पण कसं होतं, म्हणजे ते तेल, मीठ, मसाला हे आपण किती थोडं 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 टाकतो. ते असं मोठ्या टोपामध्ये डायरेक्ट पिशवीने टाकतात ना. टाकतात डायरेक्ट. बाबा जबरदस्त. ते बघायला पण लय मजा येते आणि ते बनतं पण लय भारी. काय असेल काय माहित, सामूहिकरित्या जो महाप्रसाद बनतो ना तो खूपच भारी बनतो. चला आता मस्त बाजरीच्या भाकरी बनवायच्यात आणि हिला ज्वारीची. हिला बाजरीची आवडत नाही. असे हे असं असतं. 2 माणसांना 2 वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी. पण बब्बू आमचे दोन्ही खात्या. 1 घास यातला, 1 घास त्यातला. चला आता एक मस्त बाजरीची भाकर बनवते, अशी मोठी धाटी आणि कडक कडक. कडकच चांगली लागते. मला आश्चर्य वाटतं सगळ्या माऊलींनी वारीमध्ये एवढा स्वयंपाक कसा केला असेल, ते पण एवढा 400-500 माणसांचा 2 वेळेसचा. ताट भरून भाकर झाली. मस्तपैकी जाडजूड भाकर झालेली आहे आपली. जाडजूड आहे पण आपण तिला मस्त कडक कडक भाजूया. पण ते चुलीसमोर जी अशी भाकर उभी करतात दोन्ही साईडने भाजल्यानंतर, आणि तिला जो कडकपणा येतो ना तो ह्या तव्यावरच्या भाकरीला नाहीये. मस्त घट्ट झाली आहे शिपी आमटी, पण थोडी पातळ असते तर प्यायला मजा आली असते. हा, आपली डाळ जास्त झाली. मस्तपैकी बाजरीची भाकरी, कांदा, लिंबू
पापड आणि लाडू पण आहे शेवटी खायला. आणि आपली शिपी आमटी. चला पिऊन बघूयात. थोडीशी घट्ट झाली आहे पण चांगली झाली आहे. कशी आहे? मस्त टेस्ट आली हा. घट्ट झाली आहे खरी पण टेस्ट खूप छान आली. पिऊन टाक तेवढं आता. तिखट लागली तिखट लागली तिखट लागली. बब्बू आता मोठी झाली आमची, तिखट पण खाते आहे ना बब्बू? तिखट लागलं तिला. तिला एकदम थोडीशी लावली होती तरी मी. हा, पाणी प्या पाणी प्या. तिचा सगळा डाव त्या लाडूवर आहे. हम्म. शेवटचा लाडू सगळ्यात पहिला खायचा असतो तिला. चिवताईचा बेल्ट कामा आला बघा मला. कसं आहे, तुमच्या बहिणींनी ऑलरेडी सांगितलंय की बहिणी तुला घरी गेलं ना की चेहऱ्यासाठी काय ना काहीतरी होम रेमेडी रेडी ठेवेल. पण मी जातानाच सांगितलेलं सनस्क्रीन घेऊन जा पण नाही. म्हणलं तर एवढे सगळे वारकरी आपले येतात, ते काय सगळे सनस्क्रीन थोडीच लावतात. म्हणलं चला आपणही जाऊ, पण आता आपली स्किनचा टाईपच वेगळा आहे. कसं असतं, आता बऱ्यापैकी वारकरी वर्ग हा शेतकरी आहे आणि त्यांना ती सवय असते sun उन्हाची exposure वगैरे. होते. हा, आणि आपल्याला सवय नसते. आपण सतत ऑफिस मध्ये बसलेलो असतो किंवा घरात असतो. त्यामुळे जेव्हा असं सन एक्सपोजर जास्त होतं तेव्हा ती स्किन टॅन होणं साहजिकच आहे. तो टॅन खूप जास्त प्रमाणात झालाय. मला माहिती आहे तो काय एका दिवसाच्या रिमेडीने निघणार नाही. पण भयानक. ठीक आहे, आपण करून बघूया. तसं ते जाईल म्हणा एक 10-15 दिवसाने ऑटोमॅटिक. पण तरी आपण थोडासा प्रयत्न करून बघू. एवढा टॅन आहे ना कधीच झाला नव्हता. सहसा मला इकडेच टॅनिंग वगैरे व्हायची, पण ह्यावेळेस झालं काय, मी ते समोर असं ते पंचा घ्यायचं समोर, आणि त्यामुळे ना हा भाग थोडासा वाचला, पण नाक जे आहे, ते नाक माझं असं एकदम उघडं राहिलं असं एकदम, आणि तिथंच जास्त टॅनिंग झालेली आहे. ते एकदम विचित्र वाटतंय. आता तरी थोडंसं कमी झालं 5-6 दिवसानंतर. तरी आता काय घरच्या घरी म्हणलं करू काहीतरी. काही नाही, जास्त हार्श काही नाही करता येणार आहे. थोडीशी कॉफी आणि हनी ह्याने स्क्रब करणार एकदम हलक्या हाताने, आणि आपला एकदम साधा दही आणि बेसनचा पॅक लावणार आहे, फेस पॅक. बस एवढंच करणार आहे, दुसरं जास्त काही नाही करणार. आपल्या मनाला समाधान भेटावं म्हणून आपलं हनी आणि कॉफीचा स्क्रब वापरला इथे. मस्त गोड गोड वाटायला लागले मला. बब्बूने खाल्ला पण तो. हा ना. एकदम हलक्या हाताने स्क्रब करायचंय, असं काही जास्त एकदम हे नाहीये. अरे चांगलं का त्याने घासून काढलंच तरी चालेल. नाही ते वळवळ होते ते. दिसायला. हा दिसू दे दिसू दे. बस बेसन पीठ, हळद आणि त्याच्यामध्ये असं थोडंसं दही, झाला आपला फेस पॅक रेडी. येलो दिसायला तसं बी तुमचं टोन. सगळं केलंस ना, सगळं येल्लो दिसन पप्पाचं टोन. गप. तुला लावायचं का? नाही नाही लावूया थांब. मग तसं काय करते शी? तसं कोण करतं? तसं नाही करायचं. डुक्करवाणी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 45 46 47 48 49. त्याच्यानंतर काय येतं? 30. मला ते तिला मतलब- शेवटचं सांगावं लागतं तिला. मग ती त्याच्या पुढे 1 2 3 4 लावते. 50. 50 50 51 52 53 54 55 56 57 58 59. त्याच्यानंतर काय? चला आता अर्ध्या तासानंतर काय चमत्कार होतो तुम्हाला दाखवतो मी. चेहऱ्याला थोडासा फरक पडलाय वाटतं, थोडासा गुळगुळीत झाल्यासारखं वाटतं मला. आणि हो मित्रो, शेपी आमटी आहे ना म्हणावी तशी नाही झाली बरं का. मी फक्त आपलं ते जरा म्हटलं चांगली आहे चांगली आहे. काय अरे म्हटलं शेपी आमटी खूप भारी झाली. आज जेवणच न बनवणार आहे मी. ती सामूहिक कार्यक्रमात जशी बनते ना तशी आपल्या घरी नाही बनत, हे मला कळलेलं आहे नाही का. त्यामुळं आता सामूहिक कार्यक्रम मला शोधावे लागतील जिथं मला सामूहिक कार्यक्रमातलं जेवण वगैरे खाता येईल. मागचे 15 ते 20 दिवस मी असं सार्वजनिक कार्यक्रमामध्येच तो महाप्रसाद वगैरे खाल्ला, त्यामुळं मला ते सवय झाली होती. सामूहिक कार्यक्रमात जसं जेवण बनतं तसं काय आपल्या घरी सहसा बनत नाही,
कारण त्यामध्ये एक वेगळीच मजा असते. पण तरी आमची आमटी चांगली झाली होती. वारीतल्यासारखी जरी नसली तरी पण चांगली झालती. वारीतली तर मस्त एकदम झणझणीत होती. आम्हाला झणझणीत जास्त आवडत नाही असं आहे. आता इकडे मॅडम चहा बनवत आहेत. आता आम्ही चहाचा आनंद घेतो. त्यानंतर सार्वजनिक डोसा सेंटर मधून डोसा आणणार आहे ते. मी काय जेवण बनवणार नाही आज. हे बघा बब्बू कशी झोपली बघा याच्यामध्ये. लगेच झोप आली का तुला डोळे बंद करून? हा? अरे खोडीची लय ही. उठ उठ चल उठ उठ उठ. तुटून जाईल ते, आपल्याला लागल तो बॉक्स. परत ठेवायचं झालं ते तर. चला चला हिला सांग. बबू उठ बेटा. परत ते ठेवायचं झाल्यावर कुठं ठेवायचं? उठ उठ उठ. हळूच उठ चल. हळूच उठा, ते तुटून जाईल. चल चल चल. तसं नाही करायचं. घाण येते, घाण असते ते. शी, तुझे कपडे मुळून जातील बघ आता. शी शी बापरे शी. आता मामा आणि मम्मी स्टँड जोरायलेत कपड्याचे. अख्ख्या गावचे कपडे आम्ही वाळून देऊ शकतो आता. हे बघा केवढा मोठा स्टँड मागवला आहे तिने, पाहिलं का? फक्त या खोडीच्या चिवताईने ना त्याला काही खोड नाही केली पाहिजे म्हणजे बरं. नाहीतर गेलं म्हणायचं कामातून. ते बघा कशी करते. सर बाजूला, तुटल ते. एवढं मजबूत नाही आहे. सर 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 बाजूला हो. बबू सर बाजूला हो बाळा. थोडेसे 2-4 कपडे तर सुकू दे त्याच्यावर. मित्रांनो, आमटी जरा छान होती पण थोडीशी तिखट होती. मग हिरो आला की लाईक करा आणि आमच्या चॅनलला